नालासोपाऱ्यामधील वसंत नगरी या ठिकाणी महापालिकेच्या राखीव भूखंडावर असलेल्या 41 अनधिकृत इमारतींवर आजही तोडक कारवाई सुरू राहणार आहे। या इमारतींपैकी आतापर्यंत 10 इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते। 25 आणि 26 जानेवारी रोजी ही कारवाई थांबवण्यात आलेली होती। पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांनी 25 जानेवारी रोजी बाधित रहिवाशांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला। मात्र कोर्टाच्या आदेशामुळे आजही कारवाई सुरूच राहील। त्यामुळे इथले काही रहिवाशी आपले घरं रिकामी करताना पाहायला मिळतात, तर काही रहिवाशांनी अद्याप घर खाली केलेली नाहीत आणि त्यामुळे पोलिसांना जबरदस्तीने त्यांना बाहेर काढण्याची वेळ आली आहे। प्रतिनिधी मनोज सातवी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। मनोज, आजही ही तोडक कारवाई सुरूच आहे, मात्र काही रहिवाशांनी विरोध दर्शवलेला आहे, त्यांच्यावर पोलीस नेमकी कशी कारवाई करतायत? नक्कीच ऋतुजा, आपण बघितल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून या नालासोपारा पूर्वीच्या असलेल्या या अनधिकृत 41 इमारतींवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। आतापर्यंत महापालिकेकडून 10 इमारतींवर तोडक कारवाई झालेली आहे। आज माझ्या मागे असलेली जी ऋतू पॅलेस इमारत आहे, या इमारतीमध्ये एकूण 42 रहिवासी आहेत, 42 घरधारक आहेत आणि त्यांना खाली करण्यासाठी प्रशासनाचे मोठे प्रयत्न सुरू आहेत। माझ्या पाठीमागे जो पोलीस बंदोबस्त आहे, साधारण 500 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत आणि महापालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत। या इमारतीमध्ये जे रहिवासी आहेत त्यांना बाहेर काढून नंतरच या ठिकाणी कारवाई होणार आहे। मात्र अद्यापपर्यंत काहीच अशा रहिवासी या ठिकाणाहून बाहेर निघालेले आहेत। मात्र मोठ्या संख्येने जे रहिवासी आहेत ते अजून इमारतीमध्ये राहत आहेत आणि ते आपल्या घरातून बाहेर निघण्यास तयार नाहीत। त्यामुळे या ठिकाणी थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि काही वेळातच जर हे रहिवासी बाहेर निघाले नाहीत तर त्यांना त्यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्तीने कारवाई करण्यात येईल। हे या अगोदर देखील झालेलं आहे। मागच्या ज्या 23 आणि 24 तारखेला जी कारवाई झाली, त्या कारवाईत अशाच प्रकारचे काही नागरिक या इमारतींमधून निघण्यास तयार नव्हते। मात्र त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना बाहेर काढलं आणि नंतर तोडक कारवाई केली। आता देखील पोलीस प्रशासनाकडून तीच कारवाईची तयारी सुरू आहे। विशेष म्हणजे कारण या ठिकाणी जे नागरिक आहेत गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी राहतात आणि अचानक त्यांच्या घरावर जो बुलडोजर चालणार आहे, त्यामुळं नागरिक हवालदिल झालेले आहेत। स्वतः पैसे देऊन हे घरं विकत घेतलेली आहेत। मात्र तत्कालीन जो बिल्डर होता त्यांनी या नागरिकांची फसवणूक केलेली आहे आणि त्या फसवणुकीचे आज हे बळी ठरलेले आहेत आणि यामुळं या नागरिकांना रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 15 वर्षापूर्वी या ठिकाणी जे बांधकाम होत होतं त्यावेळी महापालिकेचे अधिकारी कुठे होते असा संतप्त सवाल या ठिकाणी लोक जे आहेत रहिवासी आहेत ते विचारत आहेत आणि त्याच वेळी जर कारवाई केली असती किंवा महापालिकेकडून हा जर राखीव भूखंड होता तर त्या ठिकाणी महापालिकेकडून सूचना फलक लावले असते तर लोकांनी या ठिकाणची जी घरं आहेत ती विकत घेतल्या नसती आणि विकत घेतल्यानंतर त्या घरांना पाणीपट्टी लागलेली आहे, घरपट्टी लागलेली आहे। शासनाचा जो काही महापालिकेचा जो काही कर असतो ते कर हे लोक भरत आहेत आणि त्यामुळं आपली घरं जी आहेत ती कुठेतरी वाचावीत यासाठी ते प्रशासनाकडे आणि त्याचप्रमाणे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विनवण्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि काल 25 तारखेला या ठिकाणी पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा आलेले होते आणि स्थानिक आमदार राजन नाईक आलेले होते। या लोकप्रतिनिधींनी देखील वेगवेगळ्या पक्षाचे असतील किंवा सत्ताधारी भाजपचे लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी या निवडणुकीच्या अगोदर या लोकांना तुमच्या बांधकामावर कारवाई होणार नाही आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारची आश्वासनं दिली होती। मात्र ही आश्वासनं फुसकी ठरलेली आहेत आणि नागरिकांना आता रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। ऋतुजा, निश्चित आणि रहिवाशांचा हा विरोध झुगारून सुद्धा प्रशासनाची कारवाई मात्र सुरूच आहे असंच म्हणावं लागेल। मनोज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।